Example number 2 is solve dy by dx. Solve dy by dx equal to y by x plus tan of y by x. तर आपल्याला हे डिफरन्शियल इक्वेशन दिलेले आहे. तर बघा सोल्युशन काय दिले गिवन डिफरन्शियल इक्वेशन dy by dx equal to y by x plus tan of y by x. तर याला काय म्हणजे इक्वेशन नंबर 1. मग काय पुट करूया बघा आहे का y by x म्हणजे कुठलं सबस्टिट्यूशन इथे यूज करावं लागेल कोशंट सबस्टिट्यूशन आहे का फंक्शन ऑफ tan ऑफ फंक्शन ऑफ y by x आहे इथं ऑलरेडी फंक्शन ऑफ y by x आहे means clearly put y by x equal to u and solve. तर समजलं का एकदम टाइप ओळखायचं सोपं आहे. इथं कोशंट सबस्टिट्यूशन यूज करावं लागेल बरोबर. म्हणजेच काय व्हॉट इज स्टेप नंबर फर्स्ट इज अरे पुट y by x equal to u. y by x u पुट केला आपण म्हणजेच काय रे this implies y equal to ux. कारण की डिवीजन रूल पेक्षा प्रोडक्ट रूल वापरणं नेहमी सोपं. मग हे काय बरोबर ना यूज प्रोडक्ट रूल बरोबर. मग ह्याला काय करूया डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग y चा डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू x काय आहे dy by dx. u फर्स्ट फंक्शन आहे x सेकंड फंक्शन आहे बरोबर. मग फर्स्ट फंक्शन आहे जे डेरिवेटिव ऑफ सेकंड फंक्शन x चा डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू x is 1 प्लस सेकंड फंक्शन as it is डेरिवेटिव ऑफ फर्स्ट फंक्शन. मग u चा विथ रिस्पेक्ट टू x is du by dx. तर u is first function and x is second function. use product rule. म्हणजेच काय मिळालं आपल्याला dy by dx. this implies रे dy by dx काय मिळेल u into 1 u plus x du by dx. आता ही जी रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू आहे ती कुठे पुट करूया इक्वेशन 1 मध्ये. मीन्स व्हॉट इज स्टेप नंबर 2 इज स्टेप नंबर 2 इज then differential equation 1 becomes काय dy by dx becomes. आता dy by dx काय होऊन जाईल आपला u plus x du by dx. dy by dx becomes u plus x du by dx. u plus x du by dx equal to y by x is अरे y by x काय पुट करतोय आपण y by x is u. y by x is replaced by u in RHS. y by x is replaced by u plus tan of y by x है y by x is replaced by u. हम बरोबर हा u कॅन्सल होईल कारण की u प्लस आहे इकडे मायनस होईल प्लस u मायनस u कॅन्सल करा किंवा डायरेक्टली केला तरी चालेल. म्हणजे कोणती टर्म राहते x du by dx equal to tan u. मग du कडे u च्या टर्म dx कडे x च्या टर्म. मग काय करूया dx आपल्याला जे डिफरन्शियल आहे du आणि dx हे न्यूमरेटरला असतात. मग काय रे dx डिवीजन मध्ये RHS ला गेला मल्टिप्लाय होईल म्हणजे x du काय मिळेल tan u into dx बरोबर. तर tan u into tan LHS ला काय मी डिवाइड होईल म्हणजे du upon tan u equal to x इथे into tan dx कडे x च्या टर्म घ्यावे लागतील म्हणजे डिवीजन मध्ये जाईल म्हणजे इथे dx upon x. समजलं का dx कडे x च्या टर्म du कडे u च्या टर्म. मग झाले का व्हेरिएबल सेपरेट. मग सिम्प्लिफाय करूया 1 upon tan चे इंटिग्रेशन निघत नाही बरोबर. मग 1 upon tan म्हणजे कोण असतो रे अरे 1 upon tan theta is स्टँडर्ड मध्ये झालेला आहे. 1 upon tan theta is cot theta
म्हणजेच काय इथं cot u इक्वल टू न्यूमरेटरला काय असलं काय इथं सबका मालिक एक 1/x dx आणि हा du ऑपरेटर राहिला आपला द्यायचा म्हणजे जी cot u du आहे का व्हेरिएबल सेपरेट झाले का f of u du इक्वल टू f of x dx म्हणजे व्हॉट इज स्टेप नंबर 3 इज अरे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म and take integration on both side म्हणजेच काय इंटिग्रेशन ऑफ cot u du इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/x dx मग cot x चं काय असतं इंटिग्रेशन कोण सांगेल आपण इंटिग्रेशन मध्ये बघितलं होतं अरे इंटिग्रेशन ऑफ cot x is with respect to x मग x ला रिप्लेस करूया u ला कारण की with respect to u करतोय कोण सांगेल इंटिग्रेशन ऑफ cot x is log of sin x plus c मग with respect to u काय put x equal to u म्हणजे जी log of sin u plus c log of sin u plus c कॉन्स्टंट एकच घेतो आपण आता 1/x चे इंटिग्रेशन काय राहतं log x प्लस आता log आला म्हणून कॉन्स्टंट पण log c घ्या मी तुम्हाला सांगितले कॉन्स्टंट c घ्या किंवा log c घ्या फरक पडत नाही पण जनरली log आल्यानंतर टेक log c बरोबर आता RHS ला कोणता फॉर्म्युला वापरला एडिशनचा log m plus log n अरे यूज log m plus log n log m plus log n is कोण सांगितले log m plus log n is अरे log mn log m plus log n is log mn म्हणजेच काय इथं log mn m is x and n is c m is x n is c so replace m by x and n by c आला log of sin u आता आपल्याला दोन्ही साइडचा log कॅन्सल करायचे मग काय करतो आपण टेकिंग अँटी लॉग ऑन बोथ साइड और टेक अँटी लॉग ऑन बोथ साइड म्हणजे अँटी लॉग कॅन्सल होईल काय मी लास्ट टेक इथे लिहितो बघा अरे लास्ट टेक म्हणजे काय अँटी लॉग दिला अरे sin u इक्वल टू log अँटी लॉग दिला काय राहील xc बरोबर ना आता u ला रिप्लेस करावं लागेल u म्हणजे काय पुट केलाय रिप्लेस u बाय y by x रिप्लेस u बाय y by x म्हणजे काय मिळेल हे sin ऑफ y by x equal to xc this gives general solution तर समजलं काय सर्वांना रिझन लिहून घ्या आणि जर कोणाला समजलं नसेल तर जाओ विचारा एकदम सिंपल समजतंय